तर मनोज जरांगे पाटील यांचं तुफान हे आज अहमदनगरमध्ये असणार आहे। अहमदनगरमध्ये मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅली काढणार आहेत, तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर आज उत्तर महाराष्ट्रात जरांगेंचं तुफान पाहायला मिळणार आहे। अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीची जय्यत तयारी सुद्धा आता जवळपास पूर्ण झालेली आहे। बातमी आपण पाहतोय अहमदनगरमधून मनोज जरांगे पाटील यांची रॅली ही आज अहमदनगरमध्ये असेल। प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्यासोबत अहमदनगरमधून जोडले गेलेत, अधिकची बातचीत त्यांच्याशी करूया। उमेर, आज मनोज जरांगे पाटील हे अहमदनगरमध्ये असतील। उत्तर महाराष्ट्रातल्या त्यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात होते। खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळेल। नेमका कोणता रस्ता, कोणता मार्ग असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कशा प्रकारे सज्ज झाले, अंदाजे किती गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरून मनोज जरांगे पाटील हे 3 किलोमीटरची पदयात्रा काढणार आहे। अहमदनगर येथील दिल्ली गेट परिसरात ही पदयात्रा आल्यानंतर तिथं भव्य अशी सभा देखील मनोज जरांगे पाटील घेणार आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी कुठेतरी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे। 500 पोलीस कर्मचारी असतील, 1 अप्पर पोलीस अधीक्षक असतील, 8 पोलीस उपअधीक्षक असतील, त्याचप्रमाणे 20 पोलीस निरीक्षक आणि अप्पर पोलीस निरीक्षक यांचा देखील फौज फाटा आज तैनात करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे या पदयात्रेनिमित्त ड्रोन कॅमेरा देखील प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणार आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे। विशेष म्हणजे आज या पदयात्रेनिमित्त प्रशासनाच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। तसेच मराठा समाज बांधवांच्या वतीने 2000 स्वयंसेवक या पदयात्रेनिमित्त उपस्थित राहणार असून नागरिकांना पाण्याची त्याचप्रमाणे फूड पॅकेटची व्यवस्था देखील मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे। विक्रांत सर, अगदी खरं आहे उमेर, खरं तर आपण पाहतोय मोठी जय्यत तयारी ही अहमदनगरमध्ये करण्यात आलेली आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।